मी आज बनवले होते एवढे सगळे साबुदाण्याचे वडे. आता ते कसे बनवायचे? खूप सिंपल आहे. मी रात्रीमध्ये साबुदाणा भिजत घातलेला होता. त्याच्यामध्ये 2-3 मीडियम आकाराचे बटाटे उकडून टाकले. त्यानंतर 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, चवीपुरतं मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेतला आणि मीठ पण. हे सगळं मिश्रण आहे ना मस्तपैकी एकजीव करून घेतलं. छान एकजीव झाल्यावरती ना त्याचे छानपैकी एकजीव असे वडे बांधून घेतले. त्याच्या आधी सगळे मी वडे बनवून घेतले आणि ते वडे ना खूप मस्त झाले होते. एवढे सगळे वडे मी बनवून घेतले होते. आता हे वडे ना मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करायचे. त्यासाठी मी तेल ना आधीच उकळत ठेवलं होतं. तेल पण मस्तपैकी गरम झालं होतं आणि मग एक एक करून ते सगळे वडे मी तेलात सोडून घेतले. आता हे तेलामध्ये खरपूस लाल होईपर्यंत हे दोन्ही साईडनी आलटून पलटून मस्तपैकी हे एकदम लाल होईपर्यंत मी तळून घेतले होते. कारण मग ते आतमध्ये पण मस्तपैकी शिजल्या जातात. मस्तपैकी लाल खरपूस झाल्यानंतर मी ते काढून घेतले आणि एवढे सुंदर